नमस्कार, मी सोनल रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। मी तुम्हाला आज वेज बिर्याणी बनवून दाखवणार आहे। चला तर मग बघूया वेज बिर्याणी कशी बनवायची ते। वेज बिर्याणी करण्याकरता आपण सुरुवातीला बिर्याणी मसाला तयार करून घेऊ। त्याकरिता मी 2 चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे, 1 चक्री फूल, थोडीशी जावित्री, 2 मोठी विलायची, 4 छोटी विलायची आणि दालचिनी, तेजपत्ता आणि थोडीशी सोप, थोडेसे मिरे आणि 4 ते 5 लवंगा हे घेतलेले आहे। छान भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं। हे बघा, आपले मसाले छान भाजून झालेले आहे। आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आपला मसाला छान वाटला गेलेला आहे। गरम गरमच मसाला वाटायचा, म्हणजे अगदी छान वाटला जातो। बिर्याणी बनवण्याकरता मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेले आहे। हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि याला अर्धा तास भिजत ठेवणार आहे। तांदूळ मी छान धुवून घेतलेले आहे। आता याला भिजत ठेवणार आहे। तांदूळ भिजेपर्यंत आपण पुढली स्टेप बघूया। या रेसिपी करता आपल्याला कांदा भरपूर लागणार आहे। कांदा कसा कापायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। मोठे मोठे कांदे घ्यायचे आणि अशा प्रकारे कांदा असा कापून घ्यायचा, असा आडवा कापून घ्यायचा। असे पातळ पातळ स्लाइस करायचे, जास्त पातळही करायचे नाही। बघू शकता, असे स्लाइस करायचे। अशा प्रकारे हा कांदा असेचे लेयर्स मोकळे करून घ्यायचे हाताने। बघू शकता तुम्ही। हा पूर्ण कांदा आपल्याला आता तळून घ्यायचा आहे। बघू शकता, मी आता कांदा तळणार आहे। तेल तापलेलं आहे। छान कांदा पूर्ण लाल होईपर्यंत तळायचा आहे। आपला कांदा छान तळला जात आहे। कांदा आपला छान गोल्डन रंगावर परतून झालेला आहे। आता हा काढून घ्यायचा आहे। मी इथे गॅस बंद करते। अशा प्रकारे मी हे सर्व काढून घेणार आहे। कांदा आपल्याला एका टिश्यू पेपरवर काढायचा आहे। वरून सुद्धा याचं ऑइल असं टिश्यू पेपरने काढून घ्यायचं। आणि असा कांदा ठेवून द्यायचा। आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। आता त्याच तेलामध्ये काजू आणि किशमिश हे आपल्याला तळून घ्यायचं आहे। हे सुद्धा तळून बाजूला ठेवायचं आहे। काजू आणि किशमिश मी तळून घेतलेले आहे, तर याला पण साईडला ठेवून द्यायचं। आता वेज बिर्याणी आहे। वेज बिर्याणीकरिता मी भाज्या घेतलेल्या आहे। मी बटाटा घेतलेला आहे, गाजर, टोमॅटो, शिमला मिर्च, चवळीच्या शेंगा आणि वाटाणे आणि पनीर घेतलेलं आहे। असं थोडं जाडजाडच हे कापून घ्यायचं आहे, बारीक नाही कापायचं। आता ह्या सर्व भाज्या आपल्याला मॅरिनेट करून घ्यायच्या आहे। त्याकरिता मी एका बाउलमध्ये ह्या सर्व भाज्या टाकणार आहे। तुम्हाला हव्या असल्या त्या भाज्या तुम्ही वापरू शकता। यामध्ये मी सर्व एकत्र करून घेतलेलं आहे। मॅरिनेट करण्याकरता मी 1 वाटी दही घेतलेला आहे। दही टाकून घ्यायचं आणि जो कांदा तळून घेतलेला आहे त्यातला अर्धा कांदा यामध्ये टाकायचा। 2 चमचे आलं लसूणची पेस्ट ही घालून घ्यायची। 1 चमचा तिखट, थोडीशी हळद आणि जो आपण बिर्याणी मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला सुद्धा टाकून घ्यायचा।
आता छान याला मिक्स करून घ्यायचं आणि 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. ज्या तेलामध्ये आपण कांदा तळलेला आहे ते तेल यामध्ये टाकून घ्यायचं. यामध्ये मी तेलसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं. आता हे साईडला ठेवायचं. हे छान सर्व मिक्स झालं. याला आता साईडला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून. आता पुढची प्रोसेस पाहूया. मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी थोडेसे खडे मसाले टाकणार आहे. 2 इलायची, चक्रीफूल, तेजपत्ता, थोडीशी दालचिनी आणि 2 लवंग हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहेत जे आपण भिजत घातलेले होते. हे तांदूळ छान शिजत आहेत. याला 70 ते 80%च आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तांदूळ छान शिजत आहेत. तांदूळ आपल्याला 70 ते 80%च शिजवून घ्यायचे आहेत. तांदूळ शिजतात तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊ. आता बिर्याणी बनवण्याकरता मी एक अशी हंडी घेतलेली आहे, मातीचं भांडं. यामध्ये मी बिर्याणी बनवणार आहे. यामध्ये मी थोडंसं अगदी 1 चमचा तेल टाकून घेणार आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. आता यामध्ये ज्या मॅरिनेट करून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या. पूर्ण भाज्या मी यामध्ये घालून देणार आहे. त्याला छान अशा 5 मिनिट शिजू द्यायचे आहे. त्या काही पूर्ण शिजू नाही द्यायच्या, थोड्याशा शिजू द्यायच्या. आपले तांदूळ छान शिजत आहेत. त्यातील मी हे खडे मसाले काढून घेतलेले आहे, कारण खाताना तोंडात येतील म्हणून हे काढून घेतलेले. याचा फ्लेवर यामध्ये पूर्ण उतरलेला आहे. आता काढूनही टाकले तरी चालेल. या भाज्यांमध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून घेत आहे. जास्त पाणी नाही घालायचं, अगदी अर्धी वाटी. यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. भाज्यांमध्ये सुद्धा मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ व्यवस्थित घालायचं, कारण आपण तांदूळामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि भाज्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. ह्या भाज्या आपल्या पूर्ण शिजलेल्या नाही आहेत. यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं. तांदूळ आपले परफेक्ट शिजलेले आहेत 80%. आता यावर अशी तांदूळाची लेअर टाकायची. यावर थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायचा, पुदिना टाकून घ्यायचा. थोडासा तळलेला कांदा टाकून घ्यायचा आणि काजू किशमिश टाकून घ्यायचे. हे झाल्यानंतर परत दुसरी लेअर भाताची द्यायची. ही दुसरी लेअर भाताची दिलेली आहे. त्यावर मी दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये केशर टाकून घेतलेलं आहे. केशरचं दूध यावर टाकायचं. याने स्वाद आणि कलर दोन्ही पण छान येतो. आणि परत कोथिंबीर टाकून घ्यायची.
पुदिना टाकून घ्यायचा, थोडेसे काजू टाकून घ्यायचे, यावर थोडासा बिर्याणी मसाला सुद्धा टाकून घ्यायचा. आता हे भांडं मी तव्यावर ठेवलेलं आहे, गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती भांडं ठेवलं आणि कसं ओलं कापड करून घेतलेलं आहे. याच्या काठाला असं लावून घ्यायचं आहे. यावर असं फिट असं झाकण मी ठेवणार आहे. आता एकदम स्लो फ्लेमवर हे 15 ते 20 मिनिट होऊ द्यायचं आहे, एकदम कमी फ्लेमवर. 20 मिनिट झालेले आहे. आपली बिर्याणी बघू शकता, एकदम छान झालेली आहे. हे बघा, एकदम गरम वाफ निघत आहे. अशी एका साईडने खालून घ्यायची, त्याच्यासोबत सर्व भाज्या वगैरे येतात. हे बघू शकता तुम्ही, मी काढून घेतलेली आहे. त्यावर मी हा तळलेला जो कांदा आहे तो कांदा टाकून घेणार आहे, कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि काजू किशमिश हे सुद्धा वरून टाकून घेणार आहे. झाली आपली व्हेज बिर्याणी तयार. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढल्या रेसिपीमध्ये.